तर हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि मी आता फायनली पोचले घरी. आता नाश्ता वगैरे केला, आंघोळ वगैरे केली आणि आता जस्ट मी इथं जस्ट बाहेर आले. तर इथे बाहेर त्या दिवशी जेव्हा पाऊस पडला त्या दिवशी ते पुरी बाग पूर्ण खाली पडली. बघा, पूर्ण हीच नारळ पूर्ण तुटली, डायरेक्ट खाली पडले बघा. आणि ही जी बाग आहे सगळी ही आमची नारळीची बाग आहे. ही पूर्ण नारळ. हा जो मध्ये एक आहे तो फक्त एक फणसाचं झाड आहे तिकडे पुढे. आणि ही जी पुढे दिसत आहेत ही सुपारीची बाग आहे. त्याच्याच पाठीमागे ही नारळीची बाग आहे. इथे वरती पण बघू शकता ही नारळ. ही वरती जो आहे आपण नारळीचीच बाग आहे. आणि हा असं आमचं घर आहे. आमचा पाठचा परसव आहे. या परसवामध्ये सगळं नारळीची बाग, पूर्ण सुपारीची बाग आहे. सुपारी आमच्या बाहेर विक्रीला पण जातात आणि नारळ पण जातात. आणि असे खाली नारळ पण पडतात. हे बघा, इथे केळीचं पण आहे, पण त्यात सध्या वाकलंय केळीचं झाड. आणि इथे असं आमचं घर आहे. फ्रंटने पण तुम्हाला मी दाखवते नंतर. हे बघा, हे असे नारळ आम्हाला उचलून ठेवावे लागतात. मग पूर्ण हे आमचं पूर्ण सगळं, हा जो बांधा आहे ह्या बांधाचं पूर्ण आमचंच आहे. हे असे नारळ उचलून ठेवावे लागतात, पडतात ते खाली. आणि त्यातही कोकम सुकट टाकले. मुंबईला आता आम्ही घेऊन जाणार होती कोकम. तुम्हाला मी सुपारी दाखवते. जर मला सुपारी जर भेटली तर मी तुम्हाला दाखवते सुपारीचं कसं फोडतात आणि कसं काय. आणि आमचं जेव्हा नारळ फोडतात तेव्हा ती मशीन तिकडे, ती मशीन त्या साईडला मी तुम्हाला दाखवते. ती नारळ फोडतात ती मशीन. आणि हे नारळ, हा पण आमचा नारळ आहे, तो पडलेला आहे. जेव्हा वादळ पाऊस आलेला ना तेव्हा तर हे बघा, हे असं पत्रा तुटला आमच्या घरचा. असा पत्रा टाकलाय आता तो. भेटते मी तुम्हाला नंतर, तेव्हा मी तुम्हाला दाखवते सुपारीचं. बाय गाईज, मी तुम्हाला मगाशी बोलली होती ना नारळाची, म्हणजे नारळ सोलतात ती मशीन आणि सुपारीचं. तर सुपारीचं ॲक्च्युली इथे मशीन नाही आहे, तर ते लोक अडकित्तानेच सोलतात. आणि इथे नारळाची मशीन बघा, इथे ही नारळाची हा मशीन, इथे त्याच्यावरती नारळ ठेवून हे असं ते लोक वरती करतात. इथे खाली पाय दाखवून मग हे वरती करतात. आणि हे इथे खूप सारे नारळ आहेत. हे बघा, तिथे एक समोर नारळ आहे. तेच मागाशी तुम्हाला नारळ जो दाखवला तोच नारळ आहे. आणि ही सगळी सुपारीचीच बाग आहे. पण फक्त हिथून जे चालू होते हिथून, ही फक्त ही फ्रंट साईडला ही नारळाची बाग आहे सगळी. आणि त्या साईडला समोर आहे तो पोपणीच आहे लावलेला. आणि ते सगळी केळी. आमच्या आजूबाजूचं आहे. भेटते मी तुम्हाला. अशा सुपाऱ्या असतात, त्याच्या आतमध्ये सुपाऱ्या आहेत. आणि हे आता पूर्ण सुकलेलं आहे. हे तर आपण हाताने जरी फोडलं तरी पण ते फोडलं जाणार आहे. आणि इथे हे आहेत आपले नारळ. हे नारळ पूर्ण सुकले.
आणि बोलते आणि ह्याच्यामध्ये आहेत आतमध्ये सुपाऱ्या. आता हे पूर्ण सुकलं, ते पडल्या होत्या ते पूर्ण सुकलेल्या आहेत त्या. तर आजीने ते आणून ठेवलं. तर इथे आता मी बघितलं तेव्हा माझं लक्ष गेलं. तर हे अशा प्रकारे इथे सुपारी विक्री केली जाते. बघा, या असं आमचं फ्रंटने घर आहे. दिसत नाही. टोपी घेतली का की राहू दे ना आता कशाला. आणि आता मी 4 व्हीलरने चाललोय बीचवरती. पुढे हो. एक आम्ही 4 व्हीलरने चाललो बीचवरती. किती जण गेल्या वर्षी जात होता तो आणि मोहित दोघं जण जायचे मार्केटला. यंदा एकटाच असतो. यंदा गाडी दुसऱ्याकडे दिली. अरे ते दुकानात हे घ्यायचं मला तांबाटी मिरच्या तांबाटी काही नाही गाईज आता आम्ही बीचवरती आलोय. चला तुम्ही पण फिरा आमच्यासोबत. आमच्या घराच्या बाजूलाच आहे हा बीच. वाढव ना उठ. कसा रखते चप्पल तिच्यात सोडते. माहिती आहे ना असं अरे असं कर ना मम्मी. मम्मी कुणाची सीट खराब होणार. अरे घे ना मागून. तर ही आमची कार आहे. त्या कारने आम्ही चाललोय घरी. ती 4 दिवसाही घेतली असती तर बरोबर झाला.